भारत आणि अमेरिका यांच्यात 2 फेब्रुवारीला ऐतिहासिक ट्रेड डील अनाऊन्स झाले। या डीलची चर्चा मागच्या वर्षभरापासून सुरू होती। खरं तर दोन्ही देशांना ही डील आपापल्या अटींवर मान्य करून घ्यायची होती। त्यामुळे भारतावर दबाव टाकण्यासाठी अमेरिकेनं आधी 25% टॅरिफ लावला होता। हा टॅरिफ पुढे 50%पर्यंत वाढवण्यात आला। अखेर अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर यावर तोडगा निघाला आणि दोन देशांमध्ये ट्रेड डीलची घोषणा झाली। या ट्रेड डील नंतर भारतावरचा टॅरिफ 18%पर्यंत कमी करण्यात आलाय। यामुळे मार्केटमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पण आता या डील बाबत अनेक चिंताही व्यक्त केल्या जात आहेत। भविष्यात या डीलचा वाईट परिणाम भारताच्या कृषी क्षेत्रावरती आणि शेतकऱ्यांवरती होऊ शकतो असं बोललं जात आहे। भारताने इतके वर्ष देशाच्या ॲग्रिकल्चर सेक्टरला प्रोटेक्ट केलं होतं, पण आता भारत आणि अमेरिकेत झालेल्या या नव्या डीलमुळे देशातल्या शेतकऱ्यांची वाट लागू शकते अशी भीती व्यक्त केली जाते। माजी कृषी मंत्री शरद पवार यांनीही यावरून टीका केली आहे। पण या सगळ्यामध्ये किती तथ्य आहे? भारताने इतके वर्ष देशाच्या कृषी क्षेत्राला कसं प्रोटेक्ट केलं होतं, आता नव्या ट्रेड डीलमुळे देशातल्या शेतकऱ्यांचं खरंच नुकसान होणार आहे का? याबाबत सरकारची काय भूमिका आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी शरद पवारांनी या ट्रेड डीलवर काय प्रतिक्रिया दिली ते पाहू। भारत आणि अमेरिका यांच्यातल्या नव्या ट्रेड डीलमुळे येत्या काळात भारतातले शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर वाईट परिणाम होण्याची भीती शरद पवारांनी व्यक्त केली। ते म्हणाले, मला 1-2 गोष्टींची चिंता वाटते। भारत आणि अमेरिका यांच्यातल्या ट्रेड डीलचं चित्र काही दिवसात स्पष्ट होईल, पण आता जे काही जाहीर करण्यात आलंय त्यावरून अमेरिकेला भारताच्या कृषी क्षेत्रात निर्यात करता येईल अशी तरतूद या डीलमध्ये आहे। ही गोष्ट भारतीय शेतकऱ्यांसाठी काळजीची आहे, कारण अमेरिकेसारख्या देशानं एखाद्या वस्तूची दुसऱ्या देशामध्ये निर्यात करायला सुरुवात केली तर त्याचा वाईट परिणाम त्या देशाच्या संबंधित सेक्टरवरती होतो। भारताच्या कृषी क्षेत्रावर याचा परिणाम होऊ नये असं शरद पवार म्हणाले। म्हणजेच काय तर या ट्रेड डील नंतर भारतानं आपलं ॲग्रिकल्चर सेक्टर अमेरिकेसाठी खुलं केलंय। यामुळे भारताच्या कृषी क्षेत्रावर वाईट परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते। आता यात किती तथ्य आहे ते समजून घेऊ। त्यासाठी आपल्याला भारतानं आपलं ॲग्रिकल्चर सेक्टर इतके वर्ष कसं प्रोटेक्ट केलंय ते पाहावं लागतं। आजही भारतातली जवळपास 50% लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे। त्यामुळे विदेशातल्या स्वस्त वस्तू भारताच्या कृषी मार्केटमध्ये येऊ नये यासाठी भारतानं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावलेले आहेत। हे टॅरिफ 30% तब्बल 150%पर्यंतही असू शकतात। भारतानं इतक्या वर्षांपासून आपलं डेअरी सेक्टर बाहेरच्या प्रोडक्ट्ससाठी जवळपास बंद ठेवलंय किंवा त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात टॅरिफ लावलेले आहेत। याशिवाय भारत सरकार अनेक पिकांना MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस देतं। त्यामुळे जागतिक बाजारातल्या किमती कोसळल्या तरी सरकार शेतकऱ्यांकडून ठरलेल्या किमतीवर धान्याची खरेदी करतं। अशा प्रकारे सरकारनं इतकी वर्ष देशाच्या कृषी क्षेत्राला बाहेरच्या हस्तक्षेपापासून प्रोटेक्ट केलं आहे। पण आता भारत आणि अमेरिका यांच्यातल्या या ट्रेड डील नंतर भारतानं अमेरिकेला देशाच्या कृषी क्षेत्रात हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली आहे का? याबाबत आतापर्यंत काय समोर आलंय ते पाहूया। भारत सरकारच्या म्हणण्यानुसार 2 देशांमध्ये ट्रेड डील झाली असली तरी सरकारनं देशातले काही सेन्सिटिव्ह ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आणि डेअरी सेक्टरला यातून वगळलं आहे। केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी संसदेत यावर स्पष्टीकरण दिलं। ते म्हणाले की या डीलमध्ये देशाचं हित जपलं गेलंय, शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड केली जाणार नाही। डीलमुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भारताची निर्यात वाढेल। आम्हाला आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टरचं संरक्षण करण्यात यश मिळालंय, तसंच आम्ही डेअरी सेक्टरलाही प्रोटेक्ट केलंय। ही डील दोन्ही देशांसाठी फायद्याची आहे असं पियुष गोयल म्हणाले। आता सरकारकडून हे स्पष्टीकरण आलं असलं तरी या डीलमुळे अमेरिकेचा भारताच्या कृषी सेक्टरमध्ये हस्तक्षेप होण्याची भीती का व्यक्त केली जाते ते पाहू। या डीलची घोषणा झाल्यानंतर अमेरिकेत याचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जात आहे। अमेरिकेच्या कृषी मंत्री ब्रूक रोलिन्स यांनी ही डील म्हणजे त्यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाचा विजय असल्याचं म्हटलं। त्या म्हणाल्या की भारत आणि अमेरिकेतल्या नव्या ट्रेड डील नंतर आता अमेरिकेचे ॲग्री प्रोडक्ट्स भारतात मोठ्या प्रमाणात विकले जातील। यामुळे किमती वाढतील आणि अमेरिकेच्या ग्रामीण भागात पैसा येईल। त्यामुळे भारत आणि अमेरिकेत असलेली व्यापार तूटही भरून निघेल असा दावा त्यांनी केलाय। अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी दावा केला आहे की भारत कृषी सेक्टरमधल्या अनेक प्रोडक्ट्सवरचा टॅरिफ कमी करणार आहे किंवा तो 0% आणणार आहे। यात सुकामेवा, वाईन, दारू, फळं आणि भाज्यांचा समावेश आहे। काही रिपोर्ट्समध्ये दावा केला आहे की भारत सरकारनं अमेरिकन कापूस, कडधान्य, कांदा आणि इतर वस्तूंना कोटा सिस्टीमद्वारे भारतीय मार्केटमध्ये प्रवेश दिला आहे। याशिवाय सरकारनं सफरचंद सारख्या फळांनाही भारतीय मार्केटमध्ये एंट्री दिली आहे। याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण जर असं झालं तर मात्र देशातल्या अनेक शेतकऱ्यांवरती याचा मोठा परिणाम होऊ शकतो। जर स्वस्त अमेरिकन कापसानं भारतीय बाजारपेठेत एंट्री केली तर देशातला शेतकरी ज्या कापसाचं उत्पादन घेतोय
त्याच्या किमती कमी होऊ शकतात. अमेरिकेतला कांदा भारतीय बाजारपेठेत आला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती याचा परिणाम होऊ शकतो, कारण महाराष्ट्रातला नाशिकचा कांदा हा देशभरात निर्यात केला जातो. भारत सरकार वाईनवरचा टॅरिफ 0% करणार असल्याच्या बातम्या आहेत. याचा परिणाम नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांवरती होऊ शकतो. याशिवाय स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की भारतानं पुढच्या 5 वर्षात अमेरिकेकडून $500 बिलियन वस्तू खरेदी करण्याचं वचन दिलंय. यापैकी कृषी क्षेत्रातली खरेदी मोठ्या प्रमाणात असेल, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. याचा परिणाम देशाच्या शेतकऱ्यांवरती आणि ॲग्रिकल्चर सेक्टरवरती होऊ शकतो, अशी भीती अनेकांकडून व्यक्त केली जाते. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार भारतानं आपलं कृषी सेक्टर अनेक प्रोडक्ट्ससाठी खुलं केलं आहे. मात्र असं असलं तरी सोया मिल, पोल्ट्री, मका आणि कॉर्न सारख्या पिकांना यात संरक्षण देण्यात आल्याचं म्हटलंय. खरं तर भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डील बाबत अजूनही पूर्ण माहिती समोर आलेली नाही. अमेरिकेनं भारतावरचा टॅरिफ 18% कमी केल्याचं अधिकृत झालंय, तर भारतानं अमेरिकेवरचा इंडस्ट्रियल टॅरिफ 13.5% वरून 0% आणण्यास होकार दिलाय. तसंच भारत पुढच्या 5 वर्षात अमेरिकेकडून $500 बिलियन प्रोडक्ट्सची खरेदी करणार असल्याचंही स्पष्ट झालंय. पण अजूनही दोन्ही देशांकडून या डीलबाबत संयुक्त निवेदन आलेलं नाही. मात्र वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार भारतानं आपलं कृषी सेक्टर काही प्रमाणात खुलं केल्याचं दिसतंय. असं असलं तरी डेअरी सारखं महत्त्वाचं सेक्टर भारतानं अजूनही प्रोटेक्ट केलेलं आहे. त्यात अमेरिकेचा हस्तक्षेप होणार नाही, हे सरकारनं स्पष्ट केलंय. त्यामुळे अमेरिका ट्रेड डीलमुळे भारतातल्या शेतकऱ्यांवरती काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असली तरी संपूर्ण डीलची माहिती समोर आल्यानंतरच एकंदरीत चित्र स्पष्ट होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डीलचा देशाच्या शेतकऱ्यांवरती वाईट परिणाम होऊ शकतो का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.